नमस्कार, मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVJ अकॅडमी अँड करिअर गायडन्स अप्रूव्ह. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, या क्लिपमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्र स्टेट ग्रुप ए MBBS BDS या ग्रुपबद्दल माहिती सांगणार आहे. क्लिप शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाची आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, की जेणेकरून तुम्हालाही आणि गरजू पालक विद्यार्थ्यांनाही माहिती मिळेल आणि त्यांचे थोडंसं या ठिकाणी टेन्शन कमी होईल. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, महाराष्ट्र स्टेटने गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षी आपल्या काउन्सिलिंगमध्ये चेंजेस केलेले आहेत. दरवर्षी ग्रुप ए MBBS BDS, ग्रुप बी BMS BHMS, ग्रुप सी BPTH वगैरे वगैरे अशा तिन्ही ग्रुपचं एकाच वेळा रजिस्ट्रेशन चालू होतं. एकच लिस्ट प्रसिद्ध केली जात होती. परंतु चालू वर्षी एक नोटिफिकेशन आलं, ग्रुप ए MBBS आणि BDS रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले, संपले, काल यादी आली. अजून ग्रुप बी आणि ग्रुप सीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीत, 1-2 दिवसात चालू होतील. परंतु काउन्सिलिंग चेंज करून ग्रुप ए MBBS BDSचे रजिस्ट्रेशन होऊन यादी आलेल्या आहेत. 3 प्रकारच्या यादी CET सेलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. एक आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स लिस्ट, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट ती सर्वांनी चेक करा. आपल्या नावासमोर काही रिमार्क आला असेल रिजेक्टेड वगैरे ते चेक करा. कुठले डॉक्युमेंट्स नाहीत अपलोड करा, चुकले असतील तर ते अपलोड करा. त्यासाठी CET सेलकडून आज आणि उद्यापर्यंत मुदत दिली आहे. CET सेलला तसा मेल करा की जेणेकरून तुमची दुरुस्ती होईल. तुम्ही स्वतः दुरुस्ती करा. दुसरी एक यादी आलेली आहे ती म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला SML कळेल आणि त्याचप्रमाणे कॅटेगरी रँक सुद्धा तुमचा समजेल आणि त्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कोणतं कॉलेज मिळू शकेल, प्रायव्हेट MBBS कोणतं कॉलेज मिळू शकेल की नाही. ती माहिती तुम्हाला मी पुढील क्लिपमध्ये या ठिकाणी सांगणार आहे रँकनुसार. ती क्लिप तुम्ही सर्वांनी ऐका. तर ज्या काही 3 लिस्ट आलेल्या आहेत त्या तिन्ही लिस्ट आमच्या सर्व रजिस्टर कॅन्डिडेट्स ग्रुपवरती शेअर केलेल्या आहेत. सर्वांनी त्या चेक करा. तुम्ही चेक करा तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे पहा. जर रिजेक्ट झाला असेल तर काळजी करू नका. काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्ही रिसीट अपलोड केली असेल तर ते या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करा. SCBC आणि OBC विद्यार्थ्यांचं रिसीट स्वीकारलेले आहेत, इतर कॅटेगरीची रिसीट स्वीकारलेली नाहीत. तशा पद्धतीची तुम्ही कारवाई करा आणि फायनल लिस्टमध्ये तुम्ही कसं याल हे बघा की जेणेकरून तुम्ही या ठिकाणी या ग्रुपमधून बाहेर जाणार नाही आणि तुम्हाला छानपैकी ॲडमिशन मिळेल. तर महाराष्ट्रातून आम्हाला अनेक जणांचे कॉल येतात, आम्ही लांब आहोत, आम्ही तुमच्याकडे येऊन ऑफलाईन काउन्सिलिंग करू शकत नाही, तर ऑनलाईन काउन्सिलिंग आमची स्वीकारा. आतापर्यंत आम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करत नव्हतो, परंतु आजच्यापासून या 4 ते 5 दिवसामध्ये जर अशा विद्यार्थ्यांचे पालकांचे जर कॉल आले तर आम्ही नगण्य फी घेऊन या ठिकाणी अशा ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुपद्वारे फोनद्वारे आम्ही या ठिकाणी त्यांची काउन्सिलिंग करून देऊ. मागणीनुसार त्यांनी डिमांड सांगावं, त्यांची जी नीट स्कोअर आहे तो शेअर करावा. त्या रँकनुसार त्यांना एक छानपैकी प्रेफरन्स लिस्ट आम्ही त्यांच्या मार्कप्रमाणे बनवून देऊ आणि शेवटपर्यंत ज्या काही डाऊट्स असतील त्या डाऊट्स पूर्णपणे सोडवू. ही ऑनलाईन काउन्सिलिंगची ऑफर या 4-5 दिवस तुम्हाला देण्यात येईल. ज्यांना कोणाला ऑनलाईन काउन्सिलिंग खूप लांबचे विद्यार्थी आहेत, MBBS करायचे आहे, BMS करायचे आहे, BHMS BDS कुठलेही कोर्स करायचा असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता. आमचा नंबर 9767712222 आहे. 10 वर्षापासून काउन्सिलिंगचं काम आम्ही अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र येथे करत आहोत. अगदी ऑथेंटिक पद्धतीनं काम या ठिकाणी चालू आहे. जर तुम्हाला आमच्या सहकार्याची गरज लागली तर एक कॉल करा. अगदी नगण्य फीमध्ये ऑनलाईन ही काउन्सिलिंग आम्ही त्या ठिकाणी तुमची करून देऊ. जे जवळचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्यक्ष भेटा आणि ऑफलाईन काउन्सिलिंग घेऊन या ठिकाणी तुम्ही ॲडमिशनमध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये घुसा. तुम्ही 2-3 वर्ष खूप स्टडी केलेला असतो, राबलेला असता आणि
कुठेतरी थोडीशी तुटकी माहिती घेऊन काउन्सिलिंग करू नका. पूर्ण माहितीशिवाय या ठिकाणी तुमचा प्रेफरन्स फॉर्मसुद्धा या ठिकाणी चांगला पाहिजे. प्रेफरन्स लिस्टसुद्धा तुमच्या मार्क्सला साजेशी पाहिजे. तर तेही आम्ही तुम्हाला ऑनलाईनद्वारे करून देऊ. ऑफलाईन तर आमचं चालूच आहे. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यादी चेक करा. रिजेक्टेडमध्ये असेल तर तुम्ही पटकन त्याच्यावरती कारवाई करा. तशा पद्धतीचं काम करा आणि जे डॉक्युमेंट्स रिजेक्ट झालेले आहेत ते चेंज करा. शेटला तसा मेसेज पाठवा. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.